मुंबईमध्ये चिन्नरा बिंबा संस्थेचा 23वा बाल महोत्सव सुरू आहे। विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन केलं गेलंय। लहान मुलांच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्यासाठी उपक्रम राबवले गेलेले आहेत। या बाल उत्सवाचं संस्थापक आणि विश्वस्त प्रकाश भंडारी, संस्थापक अध्यक्षा पूजा प्रकाश भंडारी आणि अध्यक्षा नैना प्रकाश भंडारी यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडतो। चिन्नरा बिंबा संस्थेचा हा 23वा बाल महोत्सव आहे। मोठ्या संख्येने बालमंडळी यामध्ये सहभागी झालेली आहेत। उत्साह हा बघायला मिळतो। लहान मुलांसाठी विविध कार्यक्रमांचं आयोजन सुद्धा करण्यात आलेलं आहे। लहान मुलांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी हे विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं गेलंय। चिन्नरा बिंबा संस्थेचा हा 23वा बाल महोत्सव आहे। मोठ्या संख्येने बालमंडळी यामध्ये सहभागी झाले। जब भी हम लोग स्टार्ट किया था 23 इयर्स पहले 50 बच्चे लोग थे और हमने यही सोचा था कि वेस्टर्न कल्चर और ये ग्लोबलाइजेशन सब हमारे बच्चों को इफेक्ट करता है। सब इंग्लिश हो रहा है और हमारा संस्कार नहीं मिलता है, संस्कृति नहीं मिलता है, भाषा नहीं समझ में आता है। सो इसके लिए हम लोग सोचे कि हमारा जो बॉम्बे में पैदा हुआ बच्चों को हमारा भाषा सिखाना चाहिए, हमारा संस्कृति सिखाना चाहिए, हमारा जो परंपरा है वो सब बच्चों को सिखाना चाहिए। भजन होने दो, जो भी होने दो, और हमारा जो फेस्टिवल्स है उसके बारे में उसका बैकग्राउंड सब सिखाना चाहिए। अधिक माहिती घेऊया। आपले प्रतिनिधी महेंद्र जोईल आपल्या सोबत जुळलेत। महेंद्र, हा महोत्सव सुरू आहे, प्रचंड उत्साह दिसतोय, विविध कार्यक्रमांचं आयोजन केलेलं आहे, कोणकोणते कार्यक्रम असणार आहेत? नक्कीच जगदीश, चिन्नरा बिंबा या संस्थेचं हे 23वे वर्ष आहे। अगदी छोटासा परिवार होता आणि आज हजारोच्या संख्येने मुलं या कुटुंबात जे आहेत ती परिवारात पाहायला मिळतात। दरवर्षीप्रमाणे यावर्षीही या चिन्नरा बिंबा संस्थेने लहान मुलांसाठी या ठिकाणी नृत्याचं जे कॉम्पिटिशन आहे ते ठेवण्यात आलं होतं। मोठ्या प्रमाणात मुंबईतून कानाकोपऱ्यातून ही लहान लहान मुलं आलेली पाहायला मिळतात। त्यांनी महाराष्ट्रातील किंवा देशातील जे प्रत्येक छोटी छोटी राज्य आहेत त्या राज्यातील जी भाषा आहे त्या भाषेतील नृत्यविष्कार सादर केले। आता माझ्यासमोर तुम्ही पाहू शकता या ठिकाणी काही मुलं आहेत, अजून त्यांचे हे नृत्य या ठिकाणी होताना पाहायला मिळणार आहेत। आणि आपण दिवसभर जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीवर या सगळ्या चिन्नरा बिंबा संस्थेकडून आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण दाखवतोय। काही मुलं आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया की या ठिकाणी ते किती वर्षापासून आलेत, क्या कहना चाहेंगे आप, कब से ये संस्था से जुड़े हैं और आज आप यहाँ पे कंपटीशन में पार्टिसिपेट हो रहे हैं? दिस इज़ माय फर्स्ट टाइम हियर। आज मैं पहली बार आई हूँ इधर। कैसे लग रहा है यहाँ पे आके? बहुत अच्छा लग रहा है। मीन्स हम लोग अभी भरतनाट्यम परफॉर्म कर रहे हैं। ये हम लोग के मीन्स आपके ग्रुप का नाम? मेरा काही मोठी मुलं आहेत त्यांच्याकडून पण जाणून घेऊया। आप कब से ये पार्टी से जुड़ी, संस्था से जुड़ी हुई? जब से मैं सीनियर केजी में हूँ। हम सब जब से सीनियर केजी में तब से हम लोग इसमें। आज कौन सा डांस है? भरतनाट्यम का डांस है। नक्कीच प्रत्येक जी ते राज्यातील छोटी छोटी जी लोकसंगीत आहेत, लोकगीत आहेत, त्यावरती ही मुलं आहेत या ठिकाणी स्पर्धेत भाग घेत आहेत। आणि ह्या स्पर्धेचं आता थोड्या वेळात जे आहे ते प्रत्येक पार्टिसिपेंटांना नॉमिनेशन केलं जाईल आणि त्यानंतर त्यांना पारितोषिके दिली जाणार आहेत। काही वेळापूर्वी CID फेम अभिनेते दया शेट्टी ही या ठिकाणी येऊन गेले होते आणि नामांकित काही लोक आहेत, उद्योगपती आहेत, ते ह्या संस्थेशी जोडले गेले आहेत, तेही या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उपस्थित आले होते। आणि आता जे ते अंतिम टप्पा आहे या कार्यक्रमाचा, ज्या पद्धतीने मुलांनी नृत्य केली होती त्यांना त्यांचं पारितोषिक आहे ते वितरण केलं जाणार आहे। जगदीश, महेंद्र, मात्र डान्स कॉम्पिटिशन व्यतिरिक्त अन्य कोणकोणते कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेले आहेत? सकाळपासून कसा हा कार्यक्रम सुरू आहे?
नक्कीच सकाळी जर आपण पाहिलं तर या कार्यक्रमाचे जे प्रमुख पाहुणे होते त्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आलं होतं. त्यानंतर काही मान्यवर आहेत त्यांचे सत्कारी करण्यात आले होते. आणि भारतीय संस्कृती, कर्नाटक संस्कृती ही लहान मुलांना या आपल्या समाजातील जे ते बालक आहेत त्यांना ही समजावी. कारण महाविद्यालयात एकदा गेल्यावरती विद्यार्थ्यांना आपल्या संस्कृतीचं एक मेसेज असतो, तो संदेश देण्याचा प्रयत्न असतो, तो या संस्थेतर्फे करण्यात आला होता. आणि या संस्थेतर्फे या समाजातील आपली संस्कृती आहे ती कशी टिकवावी, आदर कसा ठेवावा, मोठ्या माणसांशी कसं वागावं, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या या कार्यक्रमातून आतापर्यंत दाखवण्यात आल्या आहेत. जगदीश जी सोबतच महेंद्र, या कार्यक्रमाचे आयोजक यांनी सुद्धा ही बाब समोर आणली होती की आपल्या संस्कृतीचं जतन व्हावं यासाठी, आणि हे 23वा वर्ष आहे. हा कार्यक्रम आणखीन किती दिवस चालणार आहे की आज दिवसभरच आहे? नक्कीच हा आज एक दिवसाचा कार्यक्रम होता आणि आज कार्यक्रमाचा शेवट आहे तो काही वेळातच होईल. या ठिकाणी जे नृत्य नाचून गेलेले विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना जे ते सिलेक्शन केलं जाईल आणि त्यांना पारितोषिकं दिली जाईल. जे मान्यवर आहेत त्यांच्या हस्ते या पारितोषिकाचं वितरण होणार आहे. ठीक आहे, धन्यवाद महेंद्र दिलेल्या या माहितीबद्दल.